की परवा शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता, अनेक मागण्या होत्या, त्यातली एक मागणी मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब मंजूर केली, ती म्हणजे दुधाला 3 रुपये दरवाढ द्यायची. कारण देणारे दुसरे होते आणि घेणारे तिसरे होते, सरकारला काहीच द्यायचं नव्हतं. ठीक आहे. वर्तमानपत्रात पहिल्या पानावर आलं ती बातमी की दुधाला 3 रुपये दरवाढ शासनाने मंजूर केली. तो वर्तमानपत्राचा कागद उडत 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 एका गोठ्यात येऊन पडला. तिथे एकीकडे म्हैस बांधलेली होती आणि एकीकडे गाय बांधलेली होती. म्हशीने ती संपूर्ण बातमी वाचली की 3 रुपये लिटर दुधामागे आपल्याला वाढ मिळालेली. तिच्या डोक्यात वेगवेगळे विकल्प यायला लागले. तोच त्या बातमी शेजारी आणखी एक बातमी आली होती की 7वं वेतन न मिळाल्यास सरकारी कर्मचारी संपावर जाणार. म्हशीने ती सुद्धा बातमी वाचली आणि मग म्हैस गाईला म्हणाली की ते 7वं वेतन मागतात, ते 7वं वेतन मागतात, आपणही तसंच का वागू नये. ते 7वं वेतन मागतात, आपणही तसंच का वागू नये. आणि दुधाला दरवाढ दिल्यामुळे वाढीव चारा का मागू नये. दुधाला दरवाढ दिल्यामुळे वाढीव चारा का मागू नये. तेव्हा वासराकडे पाहत गाय म्हणाली, वासराकडे पाहत गाय म्हणाली की इतरांच्या लेकराबाळासाठी जगावं, इतरांच्या लेकराबाळासाठी जगावं, आपलं दुःख कुणाला सांगू नये. अरे आपण तर साधी जनावरं, माणसासारखं वागू नये.